झाला, बाळकृष्ण नंदा आनंदाला. आणि गावात जर विष्णुदास आली चिंता राहत नाही. चिंता नाही गावी विष्णुदासाची. म्हणजे चिंता कशाची? पण ते बी लोकांना तीनच प्रश्न आहे. आपण हाय त्या स्थितीपेक्षा वर जावा एक, नाही तर मग हाय त्या स्थितीपेक्षा खाली जाऊ नाही दोन, नाही तर मग कमीत कमी हाय तिथं तरी. हे तिन्ही सगळे माणसं मोडतात बरं का. काही लोकांना वर जाण्याची इच्छा आहे, काही लोकांना खाली येऊ नाही. आता आम्हाला बी वाटतं कीर्तन आपले वाढले पाहिजे. बरं नाही वाढले तर कमीत कमी याच्यातले कमी तरी होऊ नये आणि कमी होऊ नये जास्त नाही. आपलं जसं आहे तसं तरी. लय ताण घ्यायचाच नाही, मान लय मागचं बी लय बघायचं नाही. आता हे जे लोक अटॅकने मारायलीत ना, हे यांनीच मारायलीत बघ. नुसता विचार डोक्यात इळाली तेच रात्रभर तेच गण 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 गण. मग यायची बातमी अशीच ऐकू येते आपले तात्या इतकं बघत इतकं काही लोक मागचा विचार करते. मपला आज तू पाणी हात धुत होता, तू पाण्याने धुन. आता त्याला होतं म्हणून धुन आपण ताण घ्यायचा का? ते तू पाणी धुत होता तू पाण्याने धु. काय काय माणसं पुढचं बघते, मी गेल्यावर कसं होईल, तू गेल्यावर चांगलं होतंय. तू काय अडकडी. आता मी म्हणलं मी कीर्तन करणार नाही. हे ज्ञानोबारा इथं पाय आहेत, तुकोबारा इथं कळस आहे. तुम्ही आम्ही कोण आहेत? निमित्त मात्र. निमित्ताचा धनी केला असे गोमीचा एक पाय मोडा गोमलंगडी. हे लय मोठा संप्रदाय आहे मला. वारकरी संप्रदाय ना तितका वैभवशाली संप्रदाय दुसरा नाही मला. आपल्या वाचून काही नाही राहते. कुठं घालतो आपण? तू म्हणतो तू गेलेलाच मिळाला आलेला कसा. लय मागचं बघू नका लय पुढचं. हे बघा अटॅक जरी यायचा नसेल ना 3 वाक्य डायरेक्ट लिहून घ्या. काल काय झालंय हे बघू नका, उद्या काय करायचं विचार करू नका, आज वाईट वागू नका, जिंदगीत त्याला मरण नाही. लय मागचं बघू नका लय पुढचं नाही. माग केले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे. आता पाप केलं ना आता धुवून टाका. काय काय लोक मथारपणात इकडे उलासीत होते. आमच्या डोक्याला ताण. आपण एक म्हणलं ते तिसरंच म्हणते. आपण म्हणा रंगानी रांगत गुलगुला बोलत, ते म्हणत रंगानी रांगत गंगुला बोलत. जेव्हा होता तेव्हा तो का शिकेल ताकद होती ते तिकडं आणि आता इकडं कस संपलं आमच्या डोक्याला ताण. उठा उठा परबात झाली. परबात काय पांढरा कपडा आहे आपला. टाइम झाला का? होय काय बोर व्हायला का जरा कचा असं एकदा उगा 5-10 मिनिटं बरं का. आणखीन अर्धा वरचं काय वाढून देतात ना आपण. नाही मंडळी चांगली कमिटी चांगली ते लई घेत नाही. उगा 5 मिनिटं कुठं घाल तुम्ही. आता हे पांढरा कपडा आहे याला लई जपावं लागतं बरं का. याला कोणता डाग जमत नाही. समजणीवाले को इशारा का. हा काय काय दृष्टांत लवकर कळले तर माझे. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील कोमात. आता कायला सुधरत नाही त्याला काय करावं बरं. कायला कीर्तन झालं फोन करतात महाराज म्हणलं ही ही. आता काय ते तवाच असतंय ना ते. आता याच्यावर आता पांढरा आता डाग जमत नाही. आता कॉफी पितानी चहा पितानी याच्यावर जर डाग पाडला 2 दिवसांनी धुतला तर डाग निघतो, नाही तर निघत नाही. डाग पाडला की लगेच व्हायचं. भाजी सांडली 2 दिवसांनी धुतली. चहाचा डाग पाडला लगेच धुवून टाका, उद्याच्याला पांढरं शिपीत. भाजीचा डाग पाडा लगेच धुवून टाका, उद्याच्याला पांढरं शिपीत. तारुण्यातच पाप झालं तारुण्यातच धुवून टाका शुद्ध सफेद. पुन्हा कशाला म्हातारपणा होत नाही. आणि सगळं कोणालाच भेऊ नका पण पाप करताना भ्या. एक जर मला मी झाकून केलं तो मेंदूत पाणी झाकून होईल कसं. बरं जर झाकून झालं असतं पिते दूध डोळे
लय मागचं बघू नका, लय पुढचं बघू नका. आत्ताचा काळ कसा जगायचा एवढं चिंतन करा. चिंताच राहत नाही. आता काहीला पोट म्हणलं की खाण्याची चिंता, लोक म्हणले की लोक पाया पडण्याची चिंता. काय लोक उगत ताण घेतात. मी तिथं गेलो आणि त्याने माझी सोयीच केली नाही. आता मला सांगा, मी जर इथं आलो, तुम्ही जर दादा माझ्या पाया नाही पडले तर मला काय होणार? दुःख. पण अपेक्षा जर नाही ठेवली, पाया पडले काय? ज्ञानोबाराची इतकी गोड होवी. ज्ञानोबारा म्हणजे ज्याला अपेक्षा नाही त्याच्यासारखं सुख कोणालाच नाही. सुखाशी चढावा जयाची असणे, जयाची ठाई पांडवा, अपेक्षा नाही रे गावा. अपेक्षा नाही, सुखच महाराज. आणि अपेक्षा वाढ. आता बघा ना तुम्ही, आपल्याला वाटतं की नाही लोकांनी आपल्याला मानावा, लोक आपले पाया पडावा, आपले जास्त फॅन व्हावा, ते गर 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 फिरावा. तसं होत नसतं महाराज. ज्याची शुद्ध सेवा आहे त्याची प्रसिद्धी करणारा जगाचा मालक आहे. त्याला काय करायचं? पोट म्हणलं त्याला खायचं बघावं लागतं. लोक म्हणलं की मग त्याला वाटतं लोकांनी आपले मानावा. आणि परमार्थ म्हणलं की देव भेटावा. तीनच प्रकारची चिंता आहे. साधूच्या दारात जा, तिन्ही प्रकारची चिंता संपली. आळंदीला जा, ज्ञानोबाराच्या दारात, खायला कमी नाही. आळंदादा ती आळंदी, खायला कमीच नाही, भजनाला कमी नाही. आणि जिथं भजनाला कमी नाही तिथं भोजनाला कमी नाही. हो, इथं भजन आहे तिथं भोजन आहे. चिंता खाण्याची संपली. म्हणलं मग लोक मानायची. आता खरं सांगा, आपण जरी कीर्तन करीत असलो, लोक जरी पाया पडत असली, लोक जरी ओवाळीत असली, पाय धुत असली, आपल्याला तर कळते ना आपण किती. लोक काय करू दे, लोकच काय नसतं. आपल्याला माहिती ना आपण त्या लायकीचे आहेत का. मन सांगत, मन मनासारखा स्वच्छ आरसत नाही महाराज, अजिबात नाही. मग आपण जरी, आता आपल्याला माहिती आहे आपण कोणा लायकीचे आहेत, तरी सुद्धा एवढाले माणसं जर आपल्यापेक्षा वयस्कर आपल्या पाया पडतील, महाराज म्हणून नाही, ज्ञानोबारायचं तुकोबारायचं भजन करतो म्हणून. नाही तर तुकोबाराय म्हणलं तुम्हाला कोण विचारतंय? एरवी तरी पुसे चिंता संपली, लोकमान्यतेची चिंता संपली, आणि डायरेक्ट साधू दारात आल्यामुळे देवभेटीची चिंता संपली. चिंता नाही गावी विष्णुदासाची. म्हणजे काय करतात ते? घोष करतात आणि जे जयकार करतात. घोष कशाचा? जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष. आणि जे जयकार कायचा? पुंडली खाली बसलेले पंढरीनाथ ज्ञानेश्वर जगद्गुरु राजे विराजे छत्रपती धर्मवीर घोष. आणि जे जे कर जिथे घोष जिथे महाराज म्हणले तिथं चिंता नाही. म्हणलं महाराज चिंता नाही, पण त्याच्या जवळ नेमकं काय? नारायण घरी साठविले धन, अवघेची वांता या पोटी. नारायण रूपी घरी त्याचे धनी, खर्चत बी नाही, कुंटत बी नाही. खर्च ना कुंटे चोर सवा पायोजी मैने राम. नारायण खर्चच नाही, कुंटत बी नाही. आता आपल्या खिशात लाख रुपये किती इथं नाही बरं का, उगा दृष्टा सांगायला खिशात लाख रुपये. आणि इथून आपल्याला जर अंधारातून जायचं काय वाटत? भीती. आणि अशा 10-5 माळा गळ्यात असल्या रस्त्याने चाललो लोक मध्ये देऊच नाही हो. परमार्थातल्या धनाची चोरीच कोणी करू शकत नाही. बरं पावर बी बघा ना किती, चोर बी नादी लागत नाही.
बरं मेल्यावर सरळ दागिने काढतात पण माळीला धक्का लावायची कोणाची ताकद नाही. पावर तशी मारा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. लायसनच तसे. आणि वर गेल्या एवढंच चेक होतं दुसरं काहीच नाही. विठ्ठला नारायण घरी साठविले धन अवघेची वाणता या पोटी कमतरता नाही. म्हणले महाराज पण ते जर अवघड असलं सगळ्याला जमन का ते. सवंग सकळा पुढे धनीवरी कोणी करून घेतलं सगळे. तुका म्हणे येणे आनंदी आनंद गोविंद गोविंद पिकविला. नारायण घरी साठविले धन अवघेची वाणता या पोटी.